रसोईमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारं साहित्य हा ओला नारळ, गूळ आणि तांदळाची पिठी, तांदळाचं पीठ आहे। आता आपण हा नारळ खिसून घ्यायचा आहे आणि हे पिठाची उकड काढायची आहे। नारळ खिसून त्याचा गूळ वगैरे घालून सगळं व्यवस्थित करून ठेवल्यानंतरच मग ही उकड काढायची। तर चला तर मग आपण बनवूया ओल्या नारळाचे मोदक। आपण आता हे खोबरं असं किसून घेणार आहोत। खोबरं किसूनच घ्यायचं, चांगलं लागतं। कोणी कोणी मिक्सरला पण लावतं, आता वेळ नसेल त्यांच्यासाठी काय पर्याय नाही। आता आपण गूळ आणि खोबरं एकत्र व्यवस्थित शिजवून भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी कढई ठेवली। हा 1 वाटी खोबऱ्याचा किस आहे। त्याच्यासाठी मी घेतलाय हा अर्धी वाटी गूळ। गूळ बारीक करून घ्यायचा। चांगलं भाजून घ्यायचं। बारीक गॅसवर भाजून घ्यायचं। गॅस जास्त मोठा करायचा नाही, कारण गूळ करत नाही शक्यता असते। बरोबर 5 मिनिटं लागली मला हे गूळ आणि खोबरं भाजायला। तर भाजून हे असं तयार झालंय। आता मी गॅस बंद केलाय। आता याला थंड होऊ द्यायचं। आता आपण काढूया तांदळाची उकड। आता आपण तांदळाची उकड काढणार आहोत। थोडंसं तेल घालायचं, अगदी थेंबभर। आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्यांनीच आपण पाणी घेतले। आता हे पाणी त्याच्यात ओतून घ्यायचं। अगदी चिमूटभर मीठ, खूप कमी टाकायचं मीठ। आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर मग पीठ त्याच्यामध्ये हटवून घ्यायचं व्यवस्थित। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण हे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये असं घालणार आहोत। ही आपली तांदळाची उकड अशी व्यवस्थित तयार झालेली आहे। हे जरा भात मोकळा होणारा तांदूळ असल्यामुळे याला थोडंसं मला अगदी थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालावं लागलं आणि आता हे तयार झालं। आता हे गरम गरम चांगलं मळून घ्यायचं। आता आपण मोदक बनवून घेणार आहोत। त्यासाठी असं पीठ घ्यायचं, तेल घ्यायचं थोडंसं। तुम्हाला किती बारीक मोठे मोदक हवे त्या आकारात अशा छोट्या छोट्या वाट्या बनवून घ्यायच्या अशा मोदकाच्या। हे असं गोळा करायचा। असं पीठ हे तांदूळ ना धुवून सावलीत वाळवलेले आहे, त्यामुळे इतकं छान पीठ आले, पांढरं शुभ्र आणि चिकटपणा पण ह्याला खूप चांगला आहे। हे बघा अशा वाट्या बनवून घ्यायच्या। तुम्हाला मोठे पाहिजे असतील तर मोठे बनवायचे, अजून याच्यापेक्षा छोटे असतील तर छोटे बनवायचे।
हे असं सगळं पटापटा हे असं भरून घ्यायचं. त्याचे मोदकाचे साचे पण भेटतात बाजारात, ते पण तुम्ही आणून करू शकता. त्याला इकडून असं तेल लावायचं आणि चाळणीमध्ये उकडत ठेवायचे. उकडल्यानंतर हे मस्त असं याच्यावर तुपाची धार सोडायची आणि खायचे. हे मोदक थंड झाल्यावर खूप छान लागतात. उकडून 1-2 तासाने वगैरे खायचं म्हटलं ना, उकडून खाली उतरल्यानंतर मस्त लागतात. या मोदकासाठी मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. तर याला बरोबर उकळायला 5 मिनटं लागलेली आहेत. आणि हे आता चाळणीत आपले मोदक तयार आहेत. आता आपण हे उकळून घेऊ. उकळलेल्या पाण्यावर ठेवल्यानंतर बरोबर 15 मिनिटांनी त्याला चेक करायचं. एकदा हे असं व्यवस्थित ठेवायचं. त्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, त्यामध्ये मी अर्धा लिंबू टाकले जेणेकरून पातेलं काळं होणार नाही. तर आता हे आपण 15 मिनिटं उकळत ठेवूया. त्याला वरती व्यवस्थित असं झाकून ठेवायचं. वाफ इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही. आणि बरोबर 15 मिनिटांनी आपण ते उकडलेत की नाही ते पाहूया. आपली 15 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून बघूया. मोदक तयार झालेत की नाही हे आपण चेक करायचं. हे मोदक तयार आहेत. जेव्हा मोदक तयार होतात तेव्हा आपल्या हाताला असं चिटकत नाही.
हे बघा, तर ते बरोबर 15 मिनटात तयार झालेत. पाण्याला उकळी आल्यानंतर 15 मिनटं, आणि जर थंड पाण्यावर तुम्ही ठेवलं, शक्यतो थंड पाण्यावर ठेवायचं नाही, पाण्याला उकळी आल्यानंतरच ठेवायचं. ती 5 मिनटं, एकूण याला 20 मिनटं लागतात व्यवस्थित तयार व्हायला. आणि आता मी गॅस बंद करणार आहे. आपले मोदक तयार आहेत नैवेद्यासाठी. आता आपण मोदक काढून घेऊया. ते बघा, खूप छान झालेत मोदक. बिलकुल असे चिकटलेले नाहीत. हे बघा, हे असे एकसारखे झालेत. पिठाची उकड व्यवस्थित काढली ना की मोदक म्हणजे चिरत नाहीत किंवा ह्याला पण चिटकत नाहीत. असे खूप सुंदर, खूप छान आपले मोदक तयार झालेले आहेत. तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक तयार आहेत. तुम्ही करा आणि खा. थँक्यू.